ह्याच्यामध्ये खुश आहे कारण सुत्री पण गावल्या म्हणला. आणि लास्टलाच आता बिग साईड क्रॅब गावले, त्यांना मारलं आम्ही. खेकडे गावचे काले खेकडे 4 भेटलेत, बाकी हे खरबी याला म्हणतात. मासे तर नाहीत, पण आम्हाला मुले गावला सुरुवात झाली रात्रीची. मी आता मासे पण बघतोय आणि मुले पण बघतोय. बर चला बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडे सारा धुकं होता. ह्या ठिकाणी पण टेन लावला होता शेतामध्ये, आणि इथे रात्री शेकोटी केली होती. मित्रांनो मी आता आतमध्ये आलोय, आता प्रतीक येतोय. प्रतीक बाय आजा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल साऊथ करतो पुन्हा एकदा आपल्या माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो मी आहे आता गावी, माझ्या मित्राच्या गावी आहे. पाठीमागे माझ्या मित्राचं घर आहे, रूम आहे, बेडरूम. तर मित्रांनो काल रात्री बसलो, अचानक ठरला प्लॅनिंग यायचा. तर रात्री व्हिडिओ करायला नाही म्हटलं, आज संध्याकाळी व्हिडिओ करूया, कारण दिवसभर आपण सोबत काढलाय. रात्रीचा प्लॅनिंग काहीतरी अलगच आहे. आपले मासेमारीला पण जायचं नदीवर, साईडला नदीच आहे, रात्रीतून बघायला भेटेल. आणि नाईट कॅम्पिंग करायची आहे. आणि मुळे कॅम्प घेऊन आलोय, टेंट घेऊन आलोय. तो आम्ही शेतामध्ये लावणार मित्राच्या. तर बघू व्हिडिओ. आपण बॅटरी पण चार्जिंग लावली, अजून 2 बॅटरी आहेत. तर रात्री आपले उपयोगी पडणार आहेत. आणि आपला ॲक्शन कॅमेरा पण आपल्या हातामध्ये, तो पण आपण आज यूज करणार. आणि आता संध्याकाळच्या आपण तुम्ही संध्याकाळ बघून घ्या. हे प्रतीकचं घर आहे. तर मित्रांनो नाईट कॅम्पिंगचा आमचा विचार पहिल्यापासून होता. म्हटलं कधी ना कधी असा अनुभव घ्यायला पाहिजे. तर आम्ही म्हटलं आज गावी आलो, तो म्हटलं गावीच आपण एकदा ट्राय करूया, पहिल्याच ॲडव्हेंचर करूया, पहिला अनुभव घेऊया. तर रात्री आम्ही काय करणार आहोत, आम्ही रात्री पहिले माशेला जाणार, सॉरी आता टेंट लावा जाणार. टेंट लावून झालं की रात्री माशेला जाणार, जेवणार वगैरे, आणि नाईटला झोपायला आम्ही टेंटला जाणार. कुकिंग वगैरे ते करायचा विचार होता, आपण घरी काकीने जेवण केलं आहे, तर सो आम्ही घरीच जेवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, राहा आपल्या भावासोबत. व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगाच. भेटूया व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता फायनली आम्ही शेतामध्ये चाललो आहे टेंट लावायला. माझ्या आधी मोठा कापड आहे, आम्हाला खाली पत्रावर टाकायची होती, पण पत्रावली मोठी भेटली नाही, तर कापड घेतला मोठा. आणि प्रत्येकामध्ये टेंट आहे, तर दाखवतो तुम्हाला टेंट लावताना. आणि सुंदर असा व्ह्यू आहे संध्याकाळचा. मग काही इथं सनसेट मिस केला यायला मी, थोडासा कालोख झालं आहे. तर तिथे आपल्याला टेंट लावायचं आहे. लेट्स गो, रेडी. तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकच्या मम्मीने भात जोडणी वगैरे केली होती. तिथं जागा तर साप वगैरे आहे, तर ह्या ठिकाणी मी टेंट लावणार. आणि बाकीचं तुम्ही बघू शकता संध्याकाळ. आणि ह्या साईडला प्रत्येकची सर्व वाडी आहे, पूर्ण गाव आहे निवेगावरती. आणि त्या साईडला खाली नदी आहे, रात्री आपण तिकडे जाणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच रात्री मासेवर पण बघायला भेटणार आहे. 2-3 आम्ही ह्या नदीमध्ये आलो आहेत, पण मी कधी व्हिडिओ नव्हता केला. म्हटलं आज व्हिडिओ करूया. आणि व्हिडिओ करून झाल्या घरी यायचं, जेवायचं, आणि मस्त की त्याचं खाली झोपायला यायचं. आणि सकाळचं तुम्हाला सीन दाखवेल ना, आपल्यातून असणार आहे सीन तो. तर लगे राहो. फायनली आमचा टेंट लावून झालाय. थोडासा उशीर लागला कारण आम्ही पहिल्यांदा टेंट लावत होतो, थोडासा आमची गडबड झाली लावताना. तर आता फायनली आम्ही टेंट आमचा लावलाय. पुढे आमचा टेंट बघू शकता भाई, नाद नाही नाद. बघू शकता, मला दुसरीवरून दाखवतो. तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो. बघू शकता आतमध्ये. इधर आज हम सोने वाले है बच्ची. आतमध्ये इथे ब्लब पण लावला ऍडजस्ट करून. पुढे मित्रांनो तुम्हाला मगापासून गाण्यांचा आवाज येतच असेल,
आता मग कुठचं दाखवतो आता कालोखंड दिसणार ना, त्या साईडला लाइटिंग दिसते ना, त्या साईडला ह्या नदी पलीकडे पाली म्हणून गाव आहे, तिकडे दत्त जयंती उद्या, तर तिकडे जोरदार कार्यक्रम चालू आहे. आणि ह्या वाईबमध्ये ना अशी गाणी ऐकायला भाई मजाच येते. आणि साक्षीवाड्याला आपण हे पागरं घेतलंय, तुमच्याकडे काय म्हणतात त्या नक्कीच कमेंट करा. तर चल निघालोय. मुलं काही नसते गावचा बाळ जुले परवा किती आणणार हो मला साक्षी बोलली घरांना आणून आणायला सांग. तिकडे नदीचं पाणी कमी झालं असेल ना आता, तिकडे मुचरीला. मग आता कशी बघतात मित्रांनो, इथं चप्पल वगैरे काढले, कारण नदीमध्ये चप्पल घालून जायला जमत नाही, पाय वगैरे स्लिप होतो, त्यामध्ये चप्पल वगैरे काढून ठेवले. आता बघूया, जाऊया पुढे. मोबाईल कसे आणलेला व्हिडिओ म्हणताय, व्हिडिओ मनुष्यांच्या पुढे असा फोकस पाहिजे आता ना. मित्रांनो ते पहिली घर बी दिसले, ती बघा पुढे 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 गेली घेतली. फायनली एक गावले. तू लाल पिशवीत घेऊ, लाल मिळाले खूप. आपणच बाहेर पडले. अरे खरेदी काय ना काय बाहेरच पडली डायरेक्ट. चला थोडी मोठी सुरुवात झाली. भेटले भावानं घेणं नाही ना करशील तेव्हा मासा भरपूर. मित्रांनो मोठी खरबी दिसली, ते बघा ते भेटते का. भेटली का काय बोलता, जाम मोठी होती. काका बना येडे बनवतात. येस, तर काय बघू शकता मोठी खरबी भेटले, मोठा. आणि हा आहे तिसरा मासा. ही मोठी बाबा, साईज दाखवा, साईज दाखवा, साईज दाखवा. ही मोठी आहे. पिशवीत काहीशी भर होता ना. हलू हलू काय नाही ते. इसको बोलते नजर. तुम्ही तर सहज माहिती प्रॅक्टिस आहे, तुम्हाला समजते खरबी कुठली. मला ते काय माती पण समजतच नाही खरबी कुठची. बघू शकता किती गौतमबुद्धला जायला लागतंय. बिना चपलाचं. आता मी पहिल्या स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर जातोय. मासे तर नाहीत, पण आम्हाला मुले गावला सुरुवात झाली रात्रीची. मी आता मासे पण बघतोय आणि मुले पण बघतोय. हा बघा अजून एक भेटला प्रतीकला, मोठा आहे. एवढे एकसाथ गावले एका ठिकाणी एवढे. हा बघ पायाखाली टाका, पायाखाली बघ. हा बघा पायाखाली गावला. हा बघ काय बांधलं नाही. तर मित्रांनो हा बा अजून एक मला मुला गावला इथे. मी इकडे मुलेच पकडणार, आता मासे नाही पकडणार. हा बघा दोन गावले. प्रयत्न चालू आणि आम्ही याचं जे झालं म्हणजे फायनली पिशवीमध्ये भर कालची होताना आणि परत एकदम मोठी मी काय व्हिडिओ लागला उलट. तर मित्रांनो बघा गेले कळले हे कोण गेलं रे, कळलं ना झालं. चला आमची हलवली पिशवी भरते आता. इकडे भेटतात पाहून म्हणजे मोठा गेला मासा घ्यावा. हो बाहेर येतील बाहेर येतील. तर मित्रांनो आम्हाला 70 गावले. गुरपाटले त्याच्यात तोंड गेलाय. काम 25 बन गए अभी.
कशी आहे प्रतीक पिश बघ. ग्रुप पाटली पुरी ती. हे देखो जाईल बाहेर पडून काढ काटला पण विचारते. ये देखो बड़ा काम मिला है हमको. तोर इकडून 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 अशीच इकडून चल. फिरवत असं असं फिरव. काटा टाकला त्याचा. मारली घेऊन सर पोडू नको झाला नशीब भेटतात होय. चला भाई सुतेरी. मोडा अडकलाय मार मार मार. नीट घेतली ओके सर. चलो भाई अभी काम सक्सेस बन गया. या इकडचा प्रॉब्लेम बघितला. मित्रांनो माझ्याकडे पिशवी सांगण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय. मी तर आता बाहेर आहे. ते दोघ जण तिकडे आहेत. ओ नाईस. नको चांगला आहे ना तसं नाही जात मास. इकडे आली आमच्या हातात आले. गावली मध्ये तुझ्या चलो भाई मी 3 दाखवल्या. गेली नसती 2 गेल्या हा ए भाई माल देखो. सो गाइस मैं इधर बैठे. ओ इधर फिशिंग करेंगे. मेरे पैर दुखेंगे तो हम इधर बैठेंगे. पिशवी संपल्याचं काम माझ्याकडे आहे. मला काय पाण्यामध्ये उतरायला भेटत नाही. सो आपण असं बाहेर टाइमपास करतोय. काही दिसत नाही. माझ्याकडे बॅटरी असती ना तर मी पण पकडली असते. मी मोबाईल टच होते ना पण व्हिडिओ दाखवतोय. खाली दिसत नाही. खाली बघतो पहिला. व्हिडिओच्या नादात मी वरती जाईन. हे बघा किती अडचण आहे बघा. आणि पुरी घसड जागा आहे. बघू इथे भेटतोय काय. नथिंग. मित्रांनो नदी सोडून आता आम्ही इकडं ह्या साईडला हॉल आहे म्हणजे पारी आपण ज्याला बोलतो तो आहे. तिकडे आता खेकडे भेटतात का बघा जाऊया आपण. चला आलेस पहिल्याच मित्रांनो दाखवतो बघा. बाहेर माश्यांना खाऊन टाकेल. दिगडे दिवे कुठे आहे. शिवी काय माझ्या हातात आहेत. हो हो भारी ना बोलले तसे पण पहिलेच सोडेल पिशवी देऊ खेकड्याला टाकतो मेली दुसरी गावली. हा या साईजची होती पण तू दुसरी पकडलीस. पाठची पकडलीस तिच्या. दिसली नाही धरा धरा धर धर दिगडेच आहे जाऊ. आता पिशवीची भर झाली. हा हाकव काय हे इथे पलो जापड बघू. धरा ही पिशवी आता भरलीच आहे ना. दोन मिनिट खूप हात शेकली असेल. गाडी काय दगड ही नको नको इकडे बोल बरं. पाण्याचं लई पर्याय लागला तुझं. बर नाही टाकलास ना. काय ग पुढे जाणार आहे तिथे. गेली वाटते असं वाटतंय मला. दोघे हात लावून बघ. हट्टा का लई हाय गावली. मी म्हणते तिथे गेली. मारू हा मार. मला वाटतं तिथे गेली की काय समजतोय. हा डेंगा सुट्टा दिसला बघ कोण आहे. तर मित्रांनो फायनली फिशिंग थांबवलंय.
आता घरचा रस्ता पकडलाय. खेकडून भेटत आम्हाला 3-4 मासे भेटलेत आणि मुले सुद्धा भेटलेत. आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो. चला मंडल पुढे 9:15 झाले. चला आता डायरेक्ट घरी भेटूया. आणि घरी आलं तर मासे गावते बघा. मिक्स आहे सर्व. हे आजचं कलेक्शन बघू शकता, एकदम जबरदस्त. याच्यामध्ये खुश आहे कारण सुत्री पण गावले आम्हाला. आणि लास्टलाच आता बिग साईड क्रॅब गावले, त्यांना मारलं आम्ही. खेकडे गावचे काले खेकडे 4 भेटलेत. बाकी हे खरबी याला म्हणतात. तर नंतर सापडून दाखवतो मला प्रत्यक्ष टाक इथे. चलो खुश भाई. तर मित्रांनो आजची मासेमारी तिथे थांबले. आता आपण जेवायचं आणि ते टेंटमध्ये जायचं. जेवण झालंय माझं. आता एक्साइटमेंट मांडली माझी टेंटमध्ये जायची. चादर घेतले, प्रत्येक पण येतो चादर घेऊन. टेंटमध्ये जाऊया आणि आपण टेंटमध्ये काय मजा मस्ती होईल ते दाखवतो तुम्हाला. लेट्स गो गाईज. मित्रांनो प्रत्येक पण थोडी व्हिडिओ करतोय. बघू आता त्या साईडने चाल. पण आता थंडी खूप वाढली आणि प्रत्येक पण आपले व्हिडिओ करतोय भाई. कोकणी रायडर्स या तिचं युट्यूब चॅनलचं नाव आहे. चला आपण टेंट जवळ जाऊया पटापट. थंडी खूप आहे मित्रांनो. प्रत्येक बोलतो टेंटवर धुक्याचं पाणी खूप साठलंय. हो हो हो. आणि वरती आपल्याला तुकडा एक्स्ट्रा घालत नव्हता, बघू शकता. हे बघा भाई पाणी चाललंय वरती. काय झालं पुरा. पूर्ण हे बघा, पूर्ण आमचा टेंट गेला आणि त्याचा पण आपला वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे, हे बघ सगळं शकतो मी. तरी पण लेट्स गो ट्राय. मी राहणार आजच्या दिवशी पहिलाच आमचा हे ब्लॉग आहे टेंटचा नाईट कॅम्पिंगचा. कसं प्रतीक आहेस का, रेडी आहेस का? रेडी म्हणजे रेडी. आणि थंडी पण खूप पडली, त्याच्यामुळे आज खूप मजा येणार आहे. तर आम्ही फायनली इथे आलो तर पूर्ण दव पडला होता, तर आतमध्ये काय भिजलेलं नाहीये, त्याच्यामुळे waterproof आहे. असल्यामुळे आपलं सोपं काम झालंय. ठीक आहे, तर चला चला आता बघा व्हिडिओ video. कंटिन्यू करा. त्याच्यात शेकोडी वगैरे पेटूया. आणि जशी जर जास्त थंडी लागेल तर लवकर झोपून जागी असेल तर मला नक्कीच काहीतरी दाखवू. आणि इकडे सामसूम पूर्ण, इकडे सामसूम, इकडे पण सामसूम आहे. तिकडे एक घर प्रत्येकची लाईट भाजी चालू ठेवली आम्ही. आणि त्या साईडला दुसरं गाव आहे, तिकडे दत्त यांचा कार्यक्रम आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येत असेल गाण्याचा, तर सकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच मी. चल लेट्स गो प्रतीक. ओके, शेकोडी तयारी करूया. लाकडाची जमा करूया, हा कारण आपल्याला इथे विसं पेटवणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सेफ्टी सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो. अशा जागी तुम्ही कुठेही जाल तर सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर थोडीफार आपण आग इथे जळून ठेवू. नंतर मग काय एकदा आम्ही झोपलो की परत बघायची काय गरज नाही. ठीक आहे, चालेल. लेट्स गो अँड स्टार्ट नाईट कॅम्पिंग. चलो भाई लगे रहो. फायनली आपले शेकोटी पेटवले. आता थोडा वेळ तर जरा शेकोटी वगैरे घेऊ, जरा गप्पा गोष्टी करू आणि टेंटमध्ये जाऊ आपण. थंडी खूप लागते मित्रांनो, थंडी खूप लागते. चला लेट्स गो कंटिन्यू करूया. तर मित्रांनो मी तर फायनली आतमध्ये आलोय झोपायला. मी झोपणार नाही, टाइमपास करणार अजून. आता आतमध्ये जाऊन थोडासा फील घ्यावूया. प्रत्येक बाहेरच आहे अजून. प्रतीक काय भाई कसं वाटतंय? थंडी लागते, शेकोटी घेतोय. घे आम्ही पण आलो बाई. थांब, मी थोडंसं आतमध्ये हंतरून घालायला आलो होतो. म्हटलं थोडंसं पडून बघूया कसं वाटतं. तर एकदम भारी बर्नर फिलिंग आहे माझी आतमध्ये. आता हे आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, अनुभव घ्यायचा होता म्हणून मी पहिला असं स्टार्टिंग केलेली आहे. यापुढे पण आपण तुम्हाला असं भन्नाट ॲडव्हेंचर बघायला भेटेल आपला. मुंबई ठिकाणी पण बाहेर जाणार आपण, जिथे टेंट टाकून आपलं कॅम्पिंग करता येईल, नाईट कॅम्पिंग. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मित्रांनो शेकोटीचा आनंद घेऊन झालाय. आता प्रत्येक बोलतोय झोपूया लवकर, कारण सकाळचं मी मुंबईवरून आलोय, त्यामुळे झोप पण येते. मध्ये जर उठलो तो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूच. तर प्रत्येक चला झोपूया का थोडे. चला ट्रेनमध्ये जाऊया आपण. या चला मित्रांनो मी आता आतमध्ये आलोय. आता प्रतीक येतोय. प्रतीक बाय आजा. झोपूया मस्त आरामात. थंडी लागते काय रे? आतमध्ये एवढी लागत नाही थंडी. प्रत्येक पण व्हिडिओ करतोय. राहुल काय बोलतोस? काय नाही भाई. लाईट लावले, राहुल एकदम व्हिडिओ करतो. चला आता झोपायचा प्रयत्न लवकर. थंडी पण लागते खूप आणि झोप नाही यायला ॲक्च्युली. चला गुड नाईट. भेटू सकाळी किंवा मध्ये जर उठलो तर मध्येच भेटू. बाय.
तर मित्रांनो आज थोडीशी झोप लागली, परत उठलोय परत एकदा. पट्टीवर गाठ झोपला आहे तो कंटाळला म्हणतो. चला आता आपण झोपूया, खूप वेळ झालाय. सकाळी भेटूया. टाटा बाय बाय, गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. तर मित्रांनो आता 8:30 झालेत. खूप लेट उठलो. सकाळचं व्ह्यू दाखला राहिलाच. प्रत्येक 8:15ला उठत होता मला, पण उठलोच नाही कारण मी रात्री लवकर झोपलोच नाही. माझी झोपच लागत नव्हती. नवीन ठिकाणी कुठे मी गेलो ना तर झोप लागत नव्हती. आता तर आम्ही बाहेरच होतो. थोडीशी भीती पण वाटत होती, पण त्यामुळे मला झोप लागत नव्हती. पण प्रत्येक झोपून गेलाच होता तो आणि मस्त लेट होतो सकाळी. आता बघू ट्रेनच्या बाहेर जाऊया आपण. देखो भाई, मॉर्निंग, गुड मॉर्निंग मित्रांनो. बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडं सारा धुकं होता. सकाळचा आपल्याला सूर्य पण दाखवला भेटला नाही. आणि रात्रभर त्या साईडला ना दत्त जयंतीचा सगळा कार्यक्रम होता ना, तर रात्रभर गाणी चालू होती. इकडे सगळं डोंगरच आहे. त्या साईडला लोक भात झोडत आहेत. त्यांची भात जोडणी चालू आहे. आणि आपला टेंट बघू शकता. ह्या ठिकाणी आपण टेंट लावला होता शेतामध्ये. आणि इथे रात्री शेकोटी केली होती. ते बल्ब वगैरे सगळं लावले होते, सर्व सोय केली होती. आणि आपण झोपलो होतो. असं नजारा होता रात्रीचा काही तो. काल संध्याकाळी एवढं क्लिअर दिसलं नाही. कालची नदी वगैरे दाखवतो लांबूनच. आणि मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता. काल संध्याकाळी तुम्हाला दाखवता आलं नाही. इथे ना कोलीत लावलेत. हे बघा, अजून छोटे छोटे झाड आहेत त्यांची. ते काय मध्ये लोकांनी ना कोलीत लावले. कारण ह्यांच्याकडे ना 12माही पाणी असतं. पाटाला साईडला नदी आहे, त्या साईडला ओढा पण आहेत. त्यामुळे इकडे 12माही पाणी असते. तर मग लोक इथं कुलीत पावटा वगैरे इथं लावतात. तर मित्रांनो मी खाली नजर एकटाच चाललोय. कारण प्रतीक ना त्या भाताच्या गोण्या त्याच्या चक्कीमध्ये नेत आहे. तो गाडी आले त्या गाडीमध्ये तो लोड करतोय पप्पांसोबत, म्हणून तो लवकर गेला. मी आता एकटाच चाललोय नदीवर. आणि साईडला एक छोटासा पर्याय आहे, तो पण म्हणून दाखवतो. सकाळ सकाळ ना असं गाव ठिकाणी फिरायला नदी ओढ्यावर मजाच येते. त्या ठिकाणी बघू तुम्हाला दाखवते त्याला परत जवळ न. ते बघा ही समोर दिसते ना ती नदी आहे, बाव नदी. गवत आहे. गवताला पूर्ण धुकं लागलं ना मित्रांनो, तर पूर्ण ना ट्रॅक माझी भिजलेली आहे. गवत म्हणजे बघून जायला लागतं, परत एकदा पडतोय. कडून नागझरी वरून येणारा पर्याय आहे. नागझरी आमच्याकडे हा एक, तिकडून येणारा हा पर्याय आहे. त्या साईडला एक ना मोठा वॉटरफॉल आहे. तो काल प्रतीक बोलला होता जाऊया म्हणून, पण टाईमच नाही भेटला कारण मीच झोपलो होतो दिवसभर. आणि संध्याकाळी प्लॅनिंग कशी झाली जायचे. ह्या पण पर्याय साधारण या टाईमला पाणी भरपूर आहे. हे बघा तर मित्रांनो आता आपण घरी जायच्या आधी इथे थोडंसं नॉर्मल तोंड धुऊया. इथे तोंडावर पाणी वगैरे मारूया आणि घरी जाऊया. चला लगे राहो. चला मित्रांनो आता आपण घरी निघूया. ओढा वगैरे दाखवून झाला. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे व्हावूया, नाश्ता वगैरे करूया. आणि थेट आता जायचं, मला आता मावशीकडे जायचं आहे दत्त जयंतीला. तर मित्रांनो सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी मावशीकडे जाणार आहे बोंडियेमध्ये, देवरुख बोंडियेमध्ये. तर बघू आजचा व्हिडिओ, तिकडचा मी व्हिडिओ नक्कीच येईल आपल्याला व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ मी अलग करेन, ह्या व्हिडिओमध्ये घेणार नाही. चला घरी जाऊया, बाय. मित्रांनो परत मी टेंटजवळ आलो आहे नदी वगैरे दाखवून. आणि रात्री पण आमच्यासोबत एक शॉट झाला होता, आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. या ठिकाणी ना रात्री ना कसा तरी भयानक आवाज येत होता.
प्रत्येक बोलत होता कसलं तरी वेगळ्या प्राण्यासारखा वेगळंच काहीतरी, पण गाव ठिकाणी असे रात्रीचे आवाज येत असतात. आम्ही काही घाबरलो नाहीच, कारण काय गावची पोरं आहेत भाई, विषय आहे का. हा बघा या ठिकाणी ना हे नारळीचे फोफलीचे झाड आहेत, बघू शकता. इथून आवाज येत होता, तरी पण आम्ही झोपलेले. विषय येत नाही घाबरायचा, कारण जन्मापासून आमचा जन्म गावात, मग काय मंडळी विषय आहे का. पण काय सीन वाटतोय बघा. चला आता बघ त्यासाठी प्रतीक पण आलाय. तो पण आता व्हिडिओ कंटिन्यू करतोय, घरी गेला होता. चला आता आपण जाऊया आता घरी. मित्रांनो टेंट वगैरे काढून झाला, आता मी निघालोय घरी. तर मित्रांनो पहिल्याचा असा अनुभव होता, पहिल्याचा एक्सपिरियन्स होता, खूप भारी वाटलं मला. आता काय कधी ना कधी आम्ही कसं नेट कॅम्पिंगला नाईटला जाणारच आहेत, प्लॅनिंग झाली असे मध्ये मध्ये जायचं. खूप भारी वाटलं असतं जरा, आणि सकाळची दाखवायला भेटला असतं ना तर आणखी व्हिडिओ खतरनाक झाला असता. तर हा बघा मित्रांनो, मग इथून बोललो छोटे छोटे ओढे आहेत. हे बघा, ह्या छोट्या छोट्या ओढ्यांना ना कंटिन्यू 12 महिने पाणी चालू असतं, कंटिन्यू. हे बघा, त्यामुळे इथे लोक ना कोळीची शेती, पावट्याची शेती करत बसतात. हे बघा. तर मंडळी फायनली फ्रेश वगैरे चालू, चहा नाश्ता केला आणि आता निवांत बसलोय. तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. नाईटचाच पूर्ण व्हिडिओ होता, तो कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जो कोण आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. असंच आपल्या भावाला मोठं करा. तो पण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.